भटकेविमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी संवाद यात्रा आयोजित करण्यात आली। ही यात्रा महात्मा ज्योतिबा फुले यांच्या वाड्यावरून निघालेली आहे। ती यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून आज नागपूर या उपराजधानीमध्ये आलेली आहे। भटकेमुक्तातल्या ज्या 42 जाती आहेत त्या जातीचं 74 वर्षामध्ये काय झालं, त्यांची काय परिस्थिती आहे, त्यांचं वास्तव काय आहे, हे माणसं कसे जगतात, हे या ठिकाणी इथल्या राज्यकर्त्यांच्या पुढं मांडण्यासाठी, त्यांचं वास्तव मांडण्यासाठी संवाद यात्रा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चाललेली आहे। 3500 किलोमीटर यात्रेने हा प्रवास पूर्ण केलेला आहे आणि हिचा समारोप 23 सप्टेंबर रोजी मुंबई या ठिकाणी होणार आहे। आज या महाराष्ट्रामध्ये 2.25 कोटी भटकेमुक्त समाज आहे, परंतु जनावरासारखं जीवन जगतो। याला राहायला जागा नाही, माणसं मेल्यानंतर पुरायला जागा नाही। नागरिकत्वाच्या पुराव्यासाठी ह्या देशामध्ये 74 वर्ष लागले। रेशन कार्ड नाही, जाती दाखला नाही, मतदार यादीमध्ये नाव नाही, इंचभर जमीनसुद्धा त्यांच्या नावी नाही आहे। हा हिशोब विचारण्यासाठी आम्ही पण माणसं आहोत याची जाणीव करून देण्यासाठी, इथल्या राज्यकर्त्याला आठवण करून देण्यासाठी ही संवाद यात्रा महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। आज ये भटक्या विमुक्त आदिवासी जाति इनकी जो संयोजन समिति है, इनका पूरा श्रेय एडवोकेट अरुण जादव इनको जाता है। इन्होंने इसका पुढाकार लेकर ये रैली, ये संयोजन समिति की संवाद यात्रा, ये यात्रा पुणे से निकाली और पुणे से होते हुए हर ज़िले में जाते जाते आज ये नागपुर में पहुंची है। आज नागपुर के बाद में ये मुंबई तक के 23 तारीख तक मुंबई को पहुंचेगी। मुंबई में मंत्रालय में आदिवासी लोगों की, भटके विमुक्त जाति के लोगों की क्या समस्याएं हैं, यह समस्याओं का ज्ञापन वहाँ मंत्रालय में दिया जाएगा। आज संविधान चौक में सब जमा हो गए हैं। संविधान चौक से कलेक्टर ऑफिस में जाके एक ज्ञापन कलेक्टर साहब को दिया जाएगा नागपुर में। इसमें जो मुख्य हमारी जो डिमांड है वो डिमांड ये है कि भटकी विमुक्त जाति और आदिवासी जनजाति, इनकी जो भी एजुकेशन, इनके बच्चों के एजुकेशन की समस्याएं हैं, उसके बाद में छात्रावास की समस्याएं हैं, उसके बाद में छात्रावृत्ति की समस्याएं हैं, उसके बाद में रोज़गार की समस्याएं हैं, इनकी आरोग्य की समस्याएं हैं। और शासन के द्वारा जो भी फंड आता है, ये फंड आखिर तक के ये समाज को पहुंचता नहीं है, तो ये बीच में ही फंड कहाँ गायब हो जाता है। ये सारी समस्याएं हैं और ये समस्याओं को लेकर हम आज ये जनसंवाद यात्रा यहाँ पे निकाल रहे हैं और इसका ज्ञापन हम आज कलेक्टर ऑफिस में देने वाले हैं। मी वडार समुदायामधून आहे। आज जर आम्ही बघत आहोत 28 तारखेपासून आमची ही संवाद यात्रा सुरू झालेली आहे फुलेवाडे जिथून, तर तिथून आमची सुरुवात झालेली आहे। सोलापूरमध्ये जे सेटलमेंट आहे, सेटलमेंटमधून आम्हाला बाहेर काढलं गेलं, पण आम्ही अजूनही जेलमधल्या असल्यासारखं आमचं जीवन जगत आहोत। आमच्या मुलांना शिक्षण नाही, हाताला काम नाही, आमच्या ज्या बांधवांच्या ज्या कला होत्या त्या सर्व कला काढून गेले। जे वडार समुदाय आहे ते दगडी घडवण्याचे, किल्ले बनवण्याचे, विहिरी बनवण्याचे, धरणं बनवण्याचे काम करत होते। आज ते सर्व काही काढून घेतलेलं गेलं आहे। समुदायाला पूर्ण निर्भर करून दिलेलं गेलेलं आहे। समुदाय पूर्णपणे मागे पडलेला। आज 77 वर्षामध्ये देश कुठलचे कुठे गेले, पण तरी भटक्या विमुक्तांना भीक मागून आपलं जीवन जगावं लागत आहे। फार हलाखीची परिस्थिती आहे। आज मुख्यमंत्री म्हणतात लाडक्या बहिणीची योजना, आमच्या एकही भटक्या महिलांना लाडकी बहिणीची योजना मिळालेली नाही। आमच्याकडे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, राशन कार्ड नाही, बँकचा पासबुक नाही। आम्ही काढायला गेलो तर आम्हाला हकलून दिले जाते। आम्हाला सांगते की तुमचे डॉक्युमेंट आणा। आमच्याकडे डॉक्युमेंट नाही तर आम्हाला ही योजना मिळतील कसे? आमचं जे समूह आहे पूर्णपणे हे वंचित आहे आणि वंचित समूहाला न्याय मिळण्यासाठी आज आम्ही हे पूर्ण 20 जिल्हे आणि 40 तालुक्यांमधून आम्ही ही संवाद यात्रा काढलेली आहे। इथून ही यात्रा मुंबईच्या दिशेने जाणार आहे आणि तिथे आम्ही विचारणार आहोत। जे आमच्या समस्याच्या गाठोडे आहेत ते सर्व गाठोडे घेऊन आम्ही मंत्रालयाच्या याच्याकडे देणार आहोत। आमच्या ज्या मागण्या आहेत ते पूर्ण झाल्या पाहिजे, हे सर्व मागण्या घेऊन आम्ही निघालेलो आहोत। आम्ही ससेगाव, गोपाटोली, तहसील कुई, जिल्हा नागपूर त्या इलाक्यामध्ये आम्ही राहून राहिलो। आमच्या ससेगावमध्ये 50 वर्ष झाले। 50 वर्षापासून आम्ही झोपडी ढाकून राहतो, पाल ढाकून राहतो। आमचे काही घरकुलचे योजना नाही येऊन राहिली। 50 वर्षापासून आम्ही 80 का 70, 80, 100 लोकपर्यंत आम्ही का नाही, आमच्याकडे जागा नाही भेटून राहिली बरोबर। आम्हाला घरकुल नाही भेटून राहिले।
आता घरकुलची योजना येतो म्हणते पण नाही येऊन राहिले. अर्धे लोक आमचे घरकुल म्हणता मरण पावले. पण आता काहीतरी आम्हाला व्यवस्था पाहिजे, थोडासा काही आम्हाला घरदारा पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला पाण्याची योजना पाहिजे. घर टॅक्स मागतात, ग्रामपंचायत का लोक काही पाहत नाही बरोबर, घरकुल काही लक्षात येत नाही. सरपंच आहे, सरपंचही नाही पाहू शकत गोपाटोलीकडे. ग्रामपंचायतवाले लोक आहे तेही बरोबर पाहू शकत नाही. आता घरकुलचे कामं निघतं म्हणते पण निघत नाही. आम्हाला ससेगावच्या अंदरमध्ये आम्हाला जेवढे 70 का 80 लोक आहे ते घरकुल आम्हाला पाहिजे. ह्या समस्यामध्ये आम्ही मोर्चामध्ये आलेला आहोत. आदिवासी सोने जा रही है, हमको ये जाति कास्टा होना और प्रमाण पत्र, हमारे लड़के बच्चे सीख रहे हैं तो मास्टर क्या बोल रहे हैं हमको वो प्रमाण पत्र लाना, जाति कास्टा लाना, हमारे पास है ही नहीं तो हम क्या दिखाएंगे उनको. तो इसीलिए हमको ये होना, हम लोग सोने जा रही है ना, हमको प्रमाण पत्र जाति कास्टा ये होना हमको. हाँ, तो हमारे लड़के बच्चों को शिक्षण होना ना. अभी शिक्षण सीख रहे हैं, वो नहीं है तो कैसे सीखेंगे फिर आगे में. मी आदिवासी कम्युनिटीमधून येते आणि आज इथे आपण 28 तारखेपासून ही संवाद यात्रा काढलेली आहे. आज आपण नागपूरमध्ये आलेलो आहे. आता आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये निवेदन देण्यासाठी जात आहोत. आमच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. पहिली मागणी तर आमची ही आहे की आम्ही भारतामध्ये राहतो पण आम्हाला नागरिकत्व नाही आहे की आम्ही या भारताचे आहोत. आमची जनगणना होत नाही आहे, आम्हाला मतदार यादीमध्ये आमचं नाव नाही आहे, आम्हाला जातीचे दाखले नाही आहे. आज लाडकी बहीण योजना च्या माध्यमातून प्रत्येकांना 3-3 हजार 4-4 हजार रुपये दिले. पण जो आदिवासी समुदायाला असलेला जो निधी आहे तो निधी आम्हाला व्यवस्थित मिळत नाही. या निधीचं तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये लाडकी बहीण योजना म्हणून रूपांतर केलेलं आहे. तर हे आमचा वाटा आम्हाला मिळावा, आमचा हक्क आम्हाला मिळावा यासाठी आम्ही ही संवाद यात्रा काढलेली आहे. आदिवासी भटके विमुक्त समाज हे मागील 77 वर्षापासून वंचित आहे. वंचित जेव्हा आम्ही म्हणतो तर जे सरकारी योजना आहे ते त्यांच्यापर्यंत आजपर्यंत पोहोचलेली नाही. कारण की सरकारने त्यांचं वोटिंग आय डी तर बनवून देत आहेत, परंतु त्यांचं जे दाखला आहे, बेसिक जे यांचे जे राईट्स आहेत, फंडामेंटल राईट आहे ते त्यांना भेटत नाही आहे. एकतर कास्ट सेन्सस यांची होत नाही आहे आणि त्याच्यावरून पण यांचं जे दाखला आहे ते दाखला यांचं आजपर्यंत सरकारने बनवून दिलेलं नाही. त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये संयोजन समिती स्थापन करून पूर्ण जे समाजाचे जे लोक आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर ते संवाद यात्रा त्यांनी साधली आणि आज ते नागपुरात आलेले आहे. नागपुराचा तरुण युवक म्हणून आम्ही त्यांचं इकडे स्वागत केलेलं आहे आणि त्यांचं जे पुढचं जे लढावं असणार कास्ट सर्टिफिकेटसाठी आणि त्यांच्या येणाऱ्या पिढीच्या हक्कांसाठी त्यासाठी फक्त आदिवासी मदारी समाज किंवा VJNT समाज किंवा भटकी विमुक्त समाजच नाही, परंतु यांच्यासोबत पूर्णचं पूर्ण SC समाज, OBC हे सर्व यांच्यासोबत उभे आहेत. आम्ही सर्व भाऊ जे आहोत ते एकत्रित झालेलो आहोत. गेल्या 3 वर्षापासून हे संयोजन समितीचं काम चालू होतं. आदिवासी भटकेमुक्त समाजाचे जे प्रश्न आहेत, एकंदरीत जे नागरिकत्वाचे पुरावे आहेत, कास्ट सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र आहेत, तर या लोकांना वंचित ठेवलं आहे. 1950चा पुरावा हे लोक आणतील कुठून? जर 1950चा पुरावा नसला तर या लोकांचे डॉक्युमेंट अपुरे राहतात. संवाद यात्रेचा उद्देश एवढा होता की आदिवासी भटक्यामुक्त लोकांना त्यांचा हक्क व अधिकार मिळावा आणि त्यांना त्यांच्या अधिकारापासून वंचित न ठेवता याला शासनाने सर्वच निर्णय त्यांना देण्यात यावे, अशीच या संवाद यात्रेची जे एक संकल्पना आहे. आम्ही बरेच वर्ष बाहेर घुमत राहिलेले लोक आहोत. आमचे आई वडील हे घुमण्याच्या वारीच आम्ही बाहेर गेलेलो लोक आहोत. आता या 40 वर्षाच्या नंतर याच्यामध्येच आम्ही त्या गावाला बसलो आहे. ते गाव कोणते? आमचे खेतापूर गाव आहे आणि पोस्ट आमचे डोडमा आहे, ही आमची तहसील आहे आणि जिल्हा आमच्या नागपूर आहे. या गावामध्ये परिसरामध्ये आम्ही बसलेलो आहोत. आमचे राशन कार्ड बनले, आम्हाला बिजली लाईन सार आलेला आहे, पण घरकुल योजनेमध्ये पुष्कळसा असा फरक पडलेला आहे का ज्या जमिनीवर आम्ही बसलेलो आहोत त्या जमिनीवर आमचे घरकुल होऊन नाही राहिले. याच्या हाती आम्ही एवढे प्रयत्न करून पाहिलो पण त्या ठिकाणी आमचं काहीच नाही होऊन राहिलं आजही. आणि दुसरी गोष्ट अशी मुद्दे अशी आहे का इमलाकर लावलेला आहे. इमलाकर लावलं आहे तर आम्ही म्हणतो की इमलाकर लावलं आहे, मग हे जागा आमची आहे ना, मग आमचं घरकुल ज्याच्या घरकुल तिथं घर बांधून पार्टी का नाही पाहिजे. तर 2200 पासून 2400 म्हणजे 2500पर्यंत असे ग्रामपंचायतवाल्यानं म्हणजे टॅक्स वसूल केलेला आहे.
आमच्याकडून. आम्ही गरीब लोक, आमच्यापाशी कास्तकार नाही, आमच्यापाशी राहण्याची सोय नाही, आमच्यापाशी खाण्याची सोय नाही. मग आम्ही 2200 ने 2300 आम्ही कुठून भरणार, अशी आमची एक मागणी आहे. दुसरी मागणी कोणती आहे की त्या जागेवर आम्ही बसलो त्याच जागेवर आम्हाला घरकुल पाहिजे. या समाजाला जर आपण जातीचे प्रमाणपत्र दिलेले नाही येणाऱ्या काळामध्ये तर आपल्याला इलेक्टोरली येणाऱ्या आगामी विधानसभा इलेक्शनमध्ये आपल्याला फटका पडणार आहे. आणि हे फटका दोघांना पण, महायुती आणि काँग्रेस महाविकास आघाडी यांना पडणार आहे. हे सर्व आमचे लोक आहे, यांना फक्त जातीचं प्रमाणपत्र हवं. कारण की जेव्हा प्रमाणपत्र यांना भेटणार तर येणाऱ्या जे पिढी आहे यांची, कारण की यांना तर आपण शिकू शकत नाही, पण येणारी जे पिढी आहे त्यांना आम्ही संघटित करून, संघर्ष करून त्यांना आम्ही शिक्षित आम्ही करू शकतो. जय भीम, जय संविधान.